अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. भक्त हो, उद्या 18 जून 2026 गुरुवार हा अतिशय शुभ आणि दुर्मिळ असा दिवस आलेला आहे. कारण उद्या आलेला आहे गुरु पुष्पामृत योग. पुष्प नक्षत्र हिंदू धर्मशास्त्रामध्ये या दिवसाला अत्यंत मंगल आणि सर्व सिद्धी देणारा दिवस मानले जाते. अनेक भक्तांना अधिक महिन्यामध्ये काही कारणास्तव सेवा, जप, दीपदान, विष्णुयाग किंवा इतर धार्मिक कार्य करता आलं नसेल, अशा सर्व भक्तांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. कारण या दिवशी केलेली भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि स्वामी समर्थांची सेवा विशेष फलदायी मानली जाते. उद्या सूर्योदयापासून सकाळी 11:33 पर्यंत पुष्प नक्षत्राचा विशेष प्रभाव राहणार आहे. या काळात केलेली पूजा, जप, दान, दीपदान आणि खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. भक्त हो, अनेक जण या दिवशी सोनं, चांदी, नवीन वस्तू, देवांच्या मूर्ती, यंत्र किंवा पूजेचे साहित्य खरेदी करतात. असे मानले जाते की पुष्प नक्षत्रामध्ये घेतलेली वस्तू घरात स्थैर्य, समृद्धी आणि शुभत्व घेऊन येते. परंतु प्रत्येकाला सोने, चांदी खरेदी करणे शक्य नसतं. म्हणूनच आज मी तुम्हाला अशा काही सोप्या सेवा सांगणार आहे, ज्या कोणत्याही भक्त आपल्या घरात बसून करू शकतो. सर्वप्रथम ज्यांना भगवान विष्णूची सेवा करायची आहे ते विष्णुयाग, सत्यनारायण पूजा किंवा विष्णू लक्ष्मीची संयुक्त पूजा करू शकतात. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते आणि घरात सुख समृद्धी वाढते, अशी श्रद्धा आहे. याशिवाय ज्यांना अधिक महिन्यात देवीची ओटी भरता आली नाही, दीपदान करता आले नाही किंवा इतर काही धार्मिक सेवा राहून गेल्या असतील, त्यांनी उद्या त्या श्रद्धेने पूर्ण कराव्यात. फक्त 33 दीपदानाबद्दलही अनेक जण विचारतात. जर अधिक महिन्यात तुम्हाला 33 दीपदान करता आले नसेल तर उद्या श्रद्धेने 33 वातींचे दीपदान करू शकता. तांब्याच्या ताटात किंवा कोणत्याही स्वच्छ पात्रात 33 वाती ठेवून तूप किंवा तेलाचा दिवा लावून प्रार्थना करा. आता आपण बोलूया अत्यंत प्रभावी अशा 24 दिवसांच्या फुलवातींच्या सेवेबद्दल. ही सेवा लक्ष्मी प्राप्ती, आर्थिक स्थैर्य आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी केली जाते. या सेवेची सुरुवात उद्या गुरु पुष्पामृत योगात करायची आहे. पहिल्या दिवशी 1 फुलवात, दुसऱ्या दिवशी 2 फुलवात, तिसऱ्या दिवशी 3 फुलवात, अशा प्रकारे 12 दिवशी 12 फुलवाती लावायच्या. त्यानंतर 13व्या दिवशी पुन्हा 12 फुलवाती आणि मग उतरत्या क्रमाने 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 अशा शेवटच्या दिवशी 1 फुलवात. अशा सर्व वाती एकाच दिव्यात किंवा निरंजनामध्ये एकत्र लावायच्या. फक्त दिवा लावून सेवा पूर्ण होत नाही. दिवा प्रज्वलित असताना भक्तिभावाने जप आणि स्तोत्र पठण करणे आवश्यक आहे. यावेळी तुम्ही एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा श्री सूक्त, 24 किंवा 108 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 किंवा 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 किंवा 108 वेळा कुबेर मंत्र, 24 किंवा 108 वेळा नवार्ण मंत्र आणि किमान 1 माळ श्री स्वामी समर्थ नाम जप करू शकता. सेवेच्या पहिल्या दिवशी असा संकल्प करा की माझ्या घरातील आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, माता लक्ष्मीची कृपा लाभावी आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव राहावा. भक्त हो, कोणतीही सेवा श्रद्धा, विश्वास आणि सातत्याने केली तर त्याचे फळ नक्कीच मिळते. परमेश्वर भक्ताच्या भावनेला महत्त्व देतो, वस्तूंना नाही. म्हणून उद्याचा हा दिवस वाया जाऊ देऊ नका. तुमचे वेळेनुसार आणि क्षमतेनुसार नक्की काहीतरी सेवा करा. जर तुम्ही उद्याच्या गुरु पुष्पामृत योगासाठी काही विशेष सेवा करणार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. झालेली सेवा श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.